सफला एकादशी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य पक्षातील येणारी सफला एकादशी. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? मजेत आहात ना? आपण मजेत असाल, स्वस्त असाल, मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती. चला तर मग सफला एकादशीची कथा जाणून घेऊयात. युधिष्ठिरांनी विचारले, स्वामी, मार्गशीर्ष महिन्यामध्ये वद्य पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय? तिचा विधी कसा आहे व कोणत्या देवतेचे पूजन केले जाते? मला कृपा करून सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, राजेंद्र, मोठमोठ्या दक्षिणा देऊन दिलेल्या यज्ञांनीही मी तेवढा संतुष्ट होत नाही जेवढा या एकादशीच्या व्रताच्या अनुष्ठानाने होतो. मार्गशीर्ष महिन्याच्या वद्य पक्षात सफला एकादशी येते. त्या दिवशी भगवान नारायणाची विधिवत पूजा केली पाहिजे. नागांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड आणि देवांमध्ये श्री विष्णू श्रेष्ठ आहेत. झाडांमध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष पवित्र मानला जातो. त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशी तिथी श्रेष्ठ आहे. राजन, सफला एकादशीला नाममंत्राचे उच्चारण करून श्रीफळ, सुपारी, महाळुंग, लिंबू, जमिरा लिंबू, डाळिंब, सुंदर आवळे, लवंग, बोरे आणि विशेषतः आंबे अर्पण करून धूपदीपाने श्रीहरीची पूजा केली पाहिजे. सफला एकादशीला विशेष रूपाने दीपदान करण्याची प्रथा आहे. रात्री वैष्णव लोकांबरोबर जागरण केले पाहिजे. जागरण करणाऱ्याला जे फळ मिळते ते हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतरही मिळत नाही. ही एकादशी तिथी फार महत्त्वाची असते. आता सफला एकादशीची कथा ऐका. चंपावती नावाची प्रसिद्ध पुरी आहे, जी पूर्वी राजा माहिष्मतची राजधानी होती. राजश्री माहिष्मतला 5 मुले होती. त्यांच्यातील जो ज्येष्ठ पुत्र होता तो सदैव पापकर्मातच मग्न राहत असे. तो परस्त्रीगामी व वेशासक्त होता. त्याने पित्याचे धन पापकर्मातच खर्च केले होते. तो नेहमी दुराचार परायण व वैष्णव आणि देवांचीही निंदा करीत असे. आपल्या मुलाला असे पाप करताना पाहून राजाने त्याचे नाव लुंबक ठेवले. काही दिवसांनी राजाने व त्याच्या भावांनी मिळून त्याला राज्याबाहेर हाकलून दिले. लुंबक त्या नगराबाहेर घोर अरण्यात निघून गेला. तेथेच राहून त्याने संपूर्ण नगराचे धन लुटले. एके दिवशी चोरी करण्यासाठी लुंबक आला असता शिपायांनी त्याला पकडले, परंतु माहिष्मत राजाचा पुत्र आहे असे सांगितल्यावर शिपायांनी त्याला सोडून दिले. नंतर परत तो जंगलामध्ये गेला व दररोज मांस व झाडांची फळे खाऊ लागला. हे खाऊन तो उपजीविका करीत असे. त्या दुष्टाचे विश्रांती स्थान पिंपळाच्या झाडाजवळ होते. ते पिंपळाचे झाड अनेक वर्षापूर्वीचे होते. त्या वनामध्ये ते झाड देवाप्रमाणे मानले जात होते. पापबुद्धी लुंबक तेथेच राहत असे. एके दिवशी पूर्वसंचित पुण्याईच्या प्रभावामुळे त्याच्याद्वारे एकादशीचे व्रत घडले. मार्गशीर्ष महिन्यामध्ये वद्य पक्षातील दशमीला पापिष्ट लुंबकने झाडाची फळे खाल्ली. वस्त्रही नसल्याने थंडीचा त्रास सहन केला. त्यावेळी त्याला ना झोप लागली ना आराम मिळाला.
तो निष्प्राण होत चालला होता. सूर्योदय झाल्यानंतरही या पाप्याला शुद्धी आली नाही. राजन, एकादशीच्या दिवशीही लुंबक बेशुद्ध अवस्थेत पडून राहिला. दुपारी त्याला जाग आली. मग इकडे तिकडे बघून अडखळत लंगड्याप्रमाणे जंगलात गेला. भुकेमुळे त्याचे शरीर आता थकले होते. त्यावेळी लुंबक बरीच फळे घेऊन तो विश्रांतीस्थळी आला. त्या क्षणी सूर्यास्त झाला होता. तेव्हा ती सर्व फळे पिंपळाच्या बुंद्याशी अर्पण करून तो म्हणाला, या फळांचा स्वीकार करून लक्ष्मीपती नारायणाने संतुष्ट व्हावे असे म्हणून लुंबक रात्रभर झोपलाच नाही. अशा प्रकारे अनायासेच त्याने हे व्रत म्हणजे सफला एकादशी त्याला घडून आली. त्याच वेळी आकाशवाणी होऊन, राजकुमार, तुला सफला एकादशीच्या प्रभावाने राज्य व पुत्र लाभ होईल अशी उत्तम म्हणून त्याने तो वर स्वीकारला. त्यानंतर त्याचे दिव्य रूप होऊन तेव्हापासून त्याची उत्तम बुद्धी भगवान विष्णूच्या भजनात लागली. दिव्य आभूषणांनी सुशोभित होऊन त्याने निष्कंटक राज्य प्राप्त करून 15 वर्ष त्याने राज्य करून भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने त्याला मनोज्ञ नावाचा मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर लुंबकने आपला राज्यकारभार मुलाच्या हाती सोपवून तो स्वतः श्रीकृष्णाजवळ गेला. जेथे गेल्यानंतर मनुष्य कधीही दुःखी होत नाही. अशा प्रकारे जो सफला एकादशीचे उत्तम व्रत करतो तो इहलोकी सुख भोगून मोक्षास प्राप्त होतो. म्हणूनच सर्वसामान्य माणसाने एकादशीचे व्रत करून आपले जीवन सफल करावे. या एकादशीचा महिमा वाचल्याने, ऐकल्याने व त्याचप्रमाणे आचरण केल्यास राजसूय यज्ञाचे फळ प्राप्त होते. अशा प्रकारे रात्री भगवंताची पूजा करून विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे, गीतापाठ, भागवत सारखे ग्रंथ वाचावेत. प्रातःकाळी स्नान करून भगवंताची प्रार्थना करीत गुरुदेवांची सुद्धा पूजा केली पाहिजे. या सदाचारी ब्राह्मण अथवा गरीब लोकांना दक्षिणा देऊन आपले व्रत सोडावे. कशी वाटली तुम्हाला एकादशीची कथा मला सांगा व लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती. श्री कृष्ण भगवान की जय. जय राधे राधे.